आपल्या नौदलाला जे जे काही लागतं त्या बऱ्याच गोष्टी आपण देशातच निर्माण करतोय. आपण बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालेलो आहे. आपण विमानवाहू जहाजं बनवतोय, आपण फ्रिगेट्स बनवतोय, आपण डिस्ट्रॉयर बनवतोय, आपण पाणबुड्या देखील बनवतोय. आणि हे सगळं निर्माण करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं ते अत्युच्च कोटीचं तंत्रज्ञान लागतं. जगातील मुठभर देशांकडे हे तंत्रज्ञान आहे आणि भारताने या देशांच्या श्रेणीमध्ये आता दमदार एंट्री घेतलेली आहे. जलसर्वेक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या INS इक्ष्वाकची निर्मिती केलेली आहे. गार्डन रिच शिपयार्ड इंजिनियर्स या सरकारी कंपनीने. ही निर्मिती 80% स्वदेशी आहे. फक्त 20% आपण विदेशावर अवलंबून आहोत. आणि हे जे अवलंबित्व आहे ते अमेरिका आणि चीनला सुद्धा चुकलेलं नाहीये. या देशांचा सुद्धा अपवाद नाहीये. कारण काही भाग तुम्हाला विदेशातून मागवावेच लागतात जे तुमच्या देशामध्ये निर्माण होत नसतात. फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयरच्या तुलनेमध्ये हे जहाज वेगळं कसं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. या जहाजामध्ये हायड्रोग्राफिक प्रणाली असते ज्याच्या माध्यमातून तुम्ही समुद्राच्या खालचा जो परिसर आहे तो स्कॅन करू शकता. या परिसरामध्ये जे उतार चढाव आहेत, या परिसरामध्ये जे पहाड आहेत, विशाल खडक आहेत, खोल गर्त आहेत, वनस्पती आहेत, काहीही या जहाजाच्या नजरेतून सुटू शकत नाही.